नमस्कार. आज आपण एका अशा संस्थेची गोष्ट पाहणार आहोत जिने भारताच्या स्वातंत्र्याचा लढा लढला, पण भारतातून नाही तर थेट ब्रिटनच्या भूमीवरून. नाव होतं ईस्ट इंडिया असोसिएशन. चला तर मग पाहूया त्यांची ही अनोखी कहाणी. हा प्रश्न खरं तर खूप महत्त्वाचा आहे. विचार करा, 1857चा उठाव झाला, देश थेट ब्रिटिश राजवटीखाली आला, पण भारतीयांचं म्हणणं, त्यांच्या समस्या, त्यांचं दुःख हे सगळं ऐकून घेणारं कोणीच नव्हतं. मग ही जी भयान शांतता होती ती कोणी आणि कशी मोडली असेल? 1857च्या उठावानंतर परिस्थिती अशी होती की भारताला एका अशा संघटित आवाजाची नितांत गरज होती, जो ब्रिटिशांच्या त्या शोषणात्मक धोरणांना थेट आव्हान देऊ शकेल. आणि झालंही तसंच. 1858मध्ये जेव्हा ब्रिटिश क्राऊनचं थेट राज्य सुरू झालं, तेव्हा एक मोठी राजकीय पोकळी तयार झाली. म्हणजे बघा, भारतीयांच्या समस्या, त्यांची गाऱ्हाणी हे सगळं ब्रिटिश जनतेपर्यंत किंवा त्यांच्या पार्लमेंटपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. कोणी ऐकूनच घ्यायला तयार नव्हतं. आणि म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. बरोबर याच गरजेतून एका क्रांतिकारी विचाराचा जन्म झाला. आणि हा विचार कोणाचा होता? तर ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया दादाभाई नौरोजी यांचा. त्यांनी या पोकळीवर एक जबरदस्त उपाय शोधला. एक असं धाडसी पाऊल उचललं ज्याचा कोणी विचारही केला नसेल. त्यांनी ठरवलं, भारताचा लढा थेट लंडनमध्येच लढायचा. जरा हा घटनाक्रम बघा, किती वेगाने गोष्टी घडल्या. 1857मध्ये उठाव संपतो आणि ब्रिटिश राजवट सुरू होते. आणि त्यानंतर अवघ्या फक्त 9 वर्षात दादाभाई नौरोजी लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करतात. आणि मग 1869मध्ये त्याची पहिली शाखा मुंबईत सुरू होते. म्हणजे विचार करा, हा निर्णय किती धाडसी आणि किती धोरणात्मक होता. हे तर जणू काही शत्रूच्या घरात घुसून त्याच्याच भाषेत त्याला आव्हान देण्यासारखं होतं. पण त्यांची लढण्याची पद्धत काय होती? तर ती होती सनदशीर व घटनात्मक मार्ग. त्यांचं तत्त्वज्ञानच खूप वेगळं होतं. त्यांना वाटायचं की बदल घडवण्यासाठी व्यवस्थेशी थेट संघर्ष करण्याऐवजी त्या व्यवस्थेच्या आत राहूनच काम केलं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहूनच लढा दिला पाहिजे. कुठेतरी त्यांचा ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर एक विश्वास होता की जर आपण आपलं म्हणणं योग्य पद्धतीने मांडलं तर ते नक्की ऐकतील. बरं, मग या संस्थेचं ध्येय नक्की काय होतं? आणि त्यांनी आपल्या कामाची पद्धत कशी ठेवली होती? म्हणजे लंडनमध्ये बसून ते भारतासाठी नेमकं काय करत होते? त्यांची उद्दिष्ट पाहिली की लक्षात येतं की हे काम किती व्यापक होतं. भारताचे राजकीय, आर्थिक, सामाजिक प्रश्न ब्रिटिश लोकांसमोर मांडायचे, त्यांच्या संसदेवर दबाव आणायचा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादाभाई नौरोजींचा ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांत लोकांपर्यंत पोहोचवायचा. त्यांना प्रशासनात भारतीयांना जास्त जागा हव्या होत्या आणि भारतातल्या खऱ्या परिस्थितीची माहिती ब्रिटनमध्ये पोहोचवायची होती. म्हणजे हे फक्त राजकीय काम नव्हतं, तर एकाच वेळी अनेक आघाड्यांवर सुरू असलेलं एक संपूर्ण मिशन होतं. आणि या सगळ्या मिशनचा कणा होता तो म्हणजे धननिर्गमन सिद्धांत किंवा ड्रेन ऑफ वेल्थ थिअरी. दादाभाई नौरोजी हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी अगदी आकडेवारीनिशी पुराव्यांसकट हे सिद्ध केलं की ब्रिटिश राजवट भारताला कशी लुटत आहे, इथली संपत्ती, इथले संसाधनं पद्धतशीरपणे ब्रिटनला नेली जात आहेत आणि त्यामुळे भारत गरीब होत चालला आहे. हा एक प्रचंड मोठा आणि धक्कादायक खुलासा होता. मग हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची शस्त्र कोणती होती? तर त्यांची शस्त्र होती शब्द आणि विचार. त्यांनी एक दुहेरी रणनीती वापरली. एकीकडे जाहीर सभा, भाषणं, लेख यांमधून सामान्य ब्रिटिश जनतेला भारताची खरी परिस्थिती समजावून सांगायची, आणि दुसरीकडे ब्रिटिश पार्लमेंटच्या सदस्यांशी थेट संपर्क साधून त्यांना भेटून भारताच्या बाजूने कायदे आणि धोरणं बदलण्यासाठी दबाव टाकायचा. जबरदस्त प्लॅनिंग होतं हे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS बाबतच्या त्यांच्या मागण्या. त्यांच्या मागण्या किती साध्या आणि तर्कसंगत होत्या बघा. पहिली मागणी, भारतीयांना सिव्हिल सर्व्हिसमध्ये प्रवेशाची हमी द्या. दुसरी, ICSची परीक्षा फक्त इंग्लंडमध्ये नाही तर भारतातही घ्या, कोलकाता, मुंबई, चेन्नई अशा ठिकाणी. आणि तिसरी, परीक्षेला बसण्याची वयोमर्यादा वाढवा, जेणेकरून भारतीयांना तयारीला जास्त वेळ मिळेल. एकदम सरळ आणि न्यायाच्या मागण्या होत्या. पण आता प्रश्न हा येतो की या सगळ्या प्रयत्नांमधून खरंच काही साध्य झालं का? या संस्थेचा नेमका काय परिणाम झाला आणि त्यांच्या मर्यादा काय होत्या? चला याचाही विचार करूया. याचं उत्तर साधं सोपं नाहीये. त्यांचं योगदान खूप मोठं होतं. त्यांनी अन्यायी करांविरोधात आवाज उठवला, प्रशासकीय आणि शैक्षणिक सुधारणांची मागणी केली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रिटनमध्ये भारताच्या बाजूने एक सहानुभूतीचं जनमत तयार केलं. भविष्यातल्या चळवळींची वैचारिक पायाभरणी केली. पण मर्यादाही होत्या. त्यांचं मुख्यालय लंडनमध्ये असल्यामुळे ते भारतातल्या सामान्य जनतेपासून खूप दूर होते.
आणि साहजिकच सरकारची धोरणं बदलण्याची थेट ताकद त्यांच्या हातात नव्हती. त्यामुळे हळूहळू त्यांचा प्रभाव कमी होत गेला. पण या मर्यादा असल्या तरी या संस्थेने भारतीय इतिहासावर एक अशी छाप सोडली आहे जी कधीच पुसली जाणार नाही. हे बघा, 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना झाली आणि 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची. या दोन घटनांमध्ये एक थेट संबंध आहे. ईस्ट इंडिया असोसिएशनने खरं तर एका मोठ्या राष्ट्रीय चळवळीसाठी पाया रचला होता, एक वैचारिक जमीन तयार केली होती आणि याच जमिनीवर पुढे जाऊन काँग्रेससारखी प्रचंड मोठी चळवळ उभी राहिली. म्हणजे ही संस्था एका पुलासारखी होती, जिने सुरुवातीच्या लढ्याला राष्ट्रीय चळवळीशी जोडलं. म्हणूनच या संस्थेचं ऐतिहासिक महत्त्व खूप जास्त आहे. ब्रिटनमध्ये स्थापन झालेली ही पहिली भारतीय राजकीय संघटना होती. पुढे जाऊन काँग्रेससाठी ती एक वैचारिक प्रेरणा ठरली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताचे प्रश्न थेट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये नेण्याची रणनीती त्यांनीच पहिल्यांदा वापरली. खरंच भारतीय राष्ट्रवादाच्या इतिहासातला हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. या एका वाक्यात या संस्थेचं सगळं सार येतं. भारताबाहेर जाऊन भारताच्या हक्कांसाठी लढणारी पहिली संघटित चळवळ, जिनं भविष्यासाठी वैचारिक पाया रचला. अगदी बरोबर. त्यांनी भविष्यातील स्वातंत्र्य संग्रामाची जी वैचारिक पायाभरणी केली ना, तेच त्यांचं सर्वात मोठं आणि चिरंतन योगदान आहे. आणि जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. एखादं राष्ट्र आपल्या स्वातंत्र्याचा लढा थेट साम्राज्याच्या केंद्रस्थानी राहून कसं लढू शकतं? ईस्ट इंडिया असोसिएशनने तर हे करून दाखवलं. त्यांनी सिद्ध केलं की साम्राज्याच्या हृदयात राहूनही देशासाठी आवाज उठवता येतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. व्यवस्थेच्या आत राहून सनदशीर मार्गाने बदल घडवण्याची ही रणनीती आजच्या काळात आपल्याला काय शिकवते